वळूयात पुढच्या बातमीकडे। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आज रस्त्यावर उतरणार आहे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येतोय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून या हंबरडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। शहरातील क्रांती चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात होईल। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी ठाम मागणी ठाकरेंच्या शिवसेनेने लावून धरली आहे। तसंच पूरग्रस्तांना भरीव मदत देण्याची मागणी देखील उद्धव ठाकरेंनी केली आहे। त्यामुळे आजच्या मोर्चातून उद्धव ठाकरे सरकारवर काय निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। शेतकऱ्यांना जिवंत ठेवण्यासाठी जो मोर्चा आहे, शेतकऱ्यांना जिवंत ठेवण्यासाठी असलेल्या मोर्चावर अशा प्रकारच्या टीका टिप्पणी करणं हे या महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांचा अपमान आहे। आजचा हंबरडा मोर्चा जो आहे हा शेतकऱ्यांचा आक्रोश हंबरडा हा फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत नाही तर महाराष्ट्रातला हा आक्रोश हंबरडा दिल्लीपर्यंत पोहोचावा यासाठीचा मोर्चा आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून हंबरडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या मोर्चाची तयारी आपण बघतोय। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक इथून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून उद्धव ठाकरे त्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते हा मोर्चा काढणार आहेत आणि हा पुढे मोर्चा 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुलमंडी इथे थांबणार आहे आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन हे ठाकरेंच्या शिवसेनेचं शिष्टमंडळ देणार आहे। सध्या आपण बघतोय क्रांती चौकात कशा प्रकारे तयारी केलेली आहे। मराठवाड्यातील सर्व नेते या मोर्चामध्ये सहभागी होतील। त्यासोबतच पूरग्रस्त भागातील शेतकरी आपल्या विविध मागण्या सुद्धा या मोर्चात मांडताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तयारी पूर्ण झालेली आहे। उद्धव ठाकरे साधारणपणे 11:30 वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये या मोर्चात सहभागी होतील आणि पुढे हा मोर्चा साधारणपणे 2 वाजेपर्यंत गुलमंडी इथे जाईल आणि तिथे सर्व महत्त्वाच्या नेत्यांची भाषणं होतील। शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, जे प्रश्न आहेत ते ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून मांडले जातील। कॅमेरामॅन अनिल संघारे सह मी वेदांत नेब, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर।